आपला मुलगा जो आहे तनय महाजन हां. त्याला काल नाशिकच्या पोलिसांनी एका कुंभमेळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. नेमकं तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? मला काहीच माहीत नव्हतं. अच्छा समजलं का? आणि काय चालू आहे तेही माहीत नाही. अच्छा. तो राहायला इथे जामनेरलाच राहतो का? कधी जामनेरला कधी मुंबईकडे जातो असं अच्छा. चालू राहतं. काय काम करतो तो नेमकं? त्याचं दुकान होतं, आता दुकान बंद केलं. अच्छा. त्याच्यानंतर काय काम करायचं? त्याच्यानंतर घरीच होता तो बरेच दिवस. काही शेतात पाहू लागायचं. अच्छा. गिरीश भाऊंचा काही नातेवाईक आहे का? हो, भाऊबंदकी आहे आमची लांबची. आता असंही सांगितलं जातं आहे की गिरीश भाऊंच्या नावावरती मी नोकरी लावून देतो किंवा गिरीश महाजनांच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी नोकरी देतो असं करत पैसे लागण्याचं काम त्याने केलेलं आहे, अशी तक्रार आहे, अशी चर्चा आहे. आणि कुंभमेळ्यातही देखील असे खोटे टेंडर त्याने काढून हे केलेलं आहे. काय सांगू, तुम्हाला काय माहिती? मला काहीच माहीत नाही याच्यामध्ये. समजलं का? मला काहीच माहीत नाही. पण हे आता खरं असेल तर तुम्हाला तुमची माहिती वडील म्हणून कशी- काय प्रतिक्रिया? तुम्हाला माहिती कशी मिळाली, केव्हा माहिती मिळाली, काय माहिती मिळाली? मला हे माहीतच नव्हतं. हे बाहेरून असं तुमच्या माझ्यासारखी चर्चा ऐकत माहिती पडलं मला. काय चर्चा ऐकली आपण? की बा याने असं केलं कोणी नाव? मुलाने आणि तनयने बा असं केलं आहे, याच्यात त्याचं नाव येतं आहे काय नाव येतं, कुठं येतं? किंवा घोटाळ्यामध्ये याचं नाव आहे. हा शिक्षण काय करतो? तो 12वी झालेला आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्या दुकानावर बसत होता. कसलं? हार्डवेअरचं दुकान होतं. किती वर्षापासून सुरू होतं हार्डवेअरचं? 5-1 वर्ष झाले. आणि मग त्याच्यानंतर आता एक 7-8 महिन्यापूर्वी बंद केलेलं होतं. का बरं बंद केलं? तोही बसत नव्हता आणि मी बसू शकत नव्हतो जास्त वेळ. त्याच्यामुळे मग माणसाच्या भरोश्यावर आपण दुकान सोडू शकत नाही. अच्छा. तो मुंबईला गेला होता का? हो, केव्हा गेला होता? 2 दिवसापूर्वी. मग नंतर काय माहिती मिळाली आपल्याला? नंतर मला काहीच माहिती मिळालं नाही. काल अचानक माहिती मिळाली की असं झालं बा. काय झालं नेमकं? हं? काय माहिती मिळाली नेमकी? किंवा याला पोलिसांनी? याला अटक केलेली बॉस. पोलिसांनी? म्हणजे या सगळ्या घटना पाहता एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? असं करू शकेल असं वाटतं तुम्हाला? वडील म्हणून तो तर असं करू शकत नाही. तो फसवला गेलेला आहे असं मला वाटते. कोणी फसवलं वाटतं? नाही, ते मी सांगू शकत नाही, कारण मी कोणाला ओळखत नाही आणि ते मला माहीतच नाही. या सगळ्या घटनेनंतर गिरीश भाऊंनी काही तुमच्याशी संपर्क केला, काही झालं असं काय संदर्भात? मी भाऊंशी बोललो. समजलं का? भाऊंनी मला ते सांगितलं की बा त्याला अटकवलं आहे म्हणे, आता त्याला मोकळा होऊ द्या. कोणी अटकावलं म्हणजे नेमकं काय? नाही, तर त्याला तिथं नेले, अटक करून नेले बा असं. त्याच्यासोबत आणि हे भाऊ बोलले की सोबत नाही बा तुम्हाला हे असं वागणं वगैरे. तुम्हाला रागवले? रागवले मला, लक्ष दिलं नाही बा मुलाकडे. असं करू शकतो असं वाटतंय तुम्हाला? एवढं नाही मोठं बा. करू शकतो? तसं वाटतही नाही. जामनेरमधला अजून एक नरेंद्र महाजन म्हणून त्याला अटक केली आहे. हो. त्याचं काय मित्र होते काय दोघं काय? तेही माहीत नाही मला. अच्छा. म्हणजे ते माझ्या घरापर्यंत कोणी आले नाही. बाहेर कोण मित्र आहे ते आयडिया नाही. अच्छा. त्याचा पोरगा याचा मित्र होता हे माहिती होतं. ते कुठे राहता? ते मला आयडिया नाही बा. ते कुठं राहतो तेही माहीत नाही. मनस्ताप होतोय तुम्हाला? खूप मनस्ताप होतो आहे. समजलं का? बरं, काय खरंच करणार आपण सामान्य माणूस. आपलं जेवढं आहे तेवढ्यात समाधानी. त्याच्यामध्ये हे असं होणं म्हणजे आपली इज्जत जायचा प्रकार झाला ना. हा बरं, खरंच जर तो दोषी असेल शिक्षा व्हावी असं वाटतंय तुम्हाला? आनंदाने. दोषी असला शिक्षा झाली, त्याच्या कर्माचे भोग आहे. ते मी काय सांगणार तुम्हाला आता. समजलं का? त्याने चूक केली, ती कशी केली ते आपल्याला कोणतीच माहिती नाही. आपलं नाव दादा? अनंत माझं.